एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय। यामध्ये काही जण मुंबई लुटायला आलेत, पण आपण मुंबई वाचवण्यासाठी तयार राहण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर अमिश येतील, पण बळी पडू नका अशाही सूचना ठाकरेंनी यावेळी दिल्या। शिवाय आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा अशाही सूचना ठाकरेंनी यावेळी दिल्या। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल, ठाकरेंनी नेमक्या काय सूचना यामध्ये केल्या? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 5 वाजता मुंबईतील सर्व शाखा प्रमुख आणि सर्व उपविभाग प्रमुखांशी संध्याकाळी 5 वाजता ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला आणि यामध्ये अनेक मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत की काही जण मुंबई लुटायला आले आहेत, पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यासोबतच आपला वॉर्ड आणि आपली संघटना मजबूत करा, अजून देखील तुम्हाला अनेक आमिष दिली जातील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेने लढा, अशा प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये केलेलं आहे। त्याचसोबतच ठाकरे गटाचं उद्यापासून एक शाखा प्रमुखांसाठी आणि संपूर्ण मुंबईतील शाखांसाठी शाखा निरीक्षक जे आहे ते नेमले जाणार आहेत आणि त्यांचं अभियान देखील उद्यापासून सुरू केलं जाणार आहे आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा आढावा जो आहे तो हे शाखा संघटक आणि शाखा प्रमुख जे आहेत ते ह्या बैठकीमध्ये घेणार आहेत आणि यामध्ये आढावा घेतला जाणार आहे आणि 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण अहवाल जो आहे तो शिवसेना भवनमध्ये सादर केला जाणार आहे। आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात आणि त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणात तयारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी शाखा निरीक्षक नेमून जो आहे तो उद्यापासून शाखा सर्वेक्षण जे आहे ते ठाकरे गटाकडे दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।